आज विस्तारलंय 200 हेक्टर मध्ये। एवढ्या परिसरात हजारो लोक राहतात। आज आनंदवनची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे। या गावात 2 हॉस्पिटल्स आहेत। आनंदवनात रोज एक नाहीतर 2 व्यक्ती भरती होतच असतात। केवळ कुष्ठरोग्यांसाठी ही मर्यादा इथे नाहीये। इथे मूकबधिरांसाठी शाळा आहे, जिथे आपल्या व्यंगावर मात करणारी स्वप्नही बघता येतात। इथे चिमुकल्यांची स्वप्न आहेत उंच भरारी घेणारी आणि आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारी। तर हे मुलं अंध असून सुद्धा यांना संगीताच्या माध्यमातून, स्वराच्या माध्यमातून, त्या दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी आत्मनिर्भर हे मुलं झाले पाहिजे। आनंदवनातल्या अंधशाळेतली महत्वाची शिकवण आहे डोळसांसारखं राहा, डोळसांशी स्पर्धा करा। कार्य करण्याला आनंद निकेतन, संधी निकेतन आणि आशा युवाग्राम या संस्था कुष्ठरोग नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत। आशा युवाग्राम मध्ये शाळा सोडून शिक्षण अर्ध्यावर टाकून दिलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येतं। ही मुलं खेड्यात सुद्धा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात। तर आनंद निकेतन मध्ये आजपर्यंत बाहेरच्या विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेतले, पण आनंद निकेतन सुरू झालं ते वेगळ्याच उद्देशाने। ही जी दुखितांची भूमी आहे, वेदनेची भूमी आहे, मग या भूमीमध्ये एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला तर त्यांनी समाजामध्ये जाऊन वेदनेशी नातं जोडावं। कुठल्या महाविद्यालयात मी शिकलो तर मी आनंदवनाच्या महाविद्यालयात शिकलो। कुणी बांधलंय महाविद्यालय? कुष्ठरोग्यांनी बांधलं। मग आजूबाजूला कोणाचा परिसर आहे? त्या लोकांचा परिसर आहे, अपंगांचा आहे, अंधांचा आहे, मूकबधिरांचा आहे। हा परिसर उभा करणारेच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहेत। आमटे परिवाराची ही इथली 3री पिढी। ही जी अंधशाळेतली मुलं आहेत, आता हे जे शिक्षक आहेत, अंधशाळेचे प्रिन्सिपल जे आहेत कडूगुर्गी, तर हे पण आनंदवनमध्ये अगदी त्यांच्या तरुण वयापासून आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला खरंच खूप शिकण्यासारखं आहे की मी पण ती प्रोसेस ऑब्झर्व करत असते की हे कसे त्या मुलांकडनं कामं करून घेतात। आणि मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा अंधशाळेची मुलं इतर वेळांमध्ये किंवा मूकबधिर शाळेची मुलं ही सुट्टी असेल जेव्हा त्यांना, त्या वेळांमध्ये ती मुलं श्रमदान करतात। आपलं आता तलाव जे खोदलेले आहेत त्यामध्ये खूप अंध आणि मूकबधिर मुलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, संधी निकेतनच्या अपंग मुलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। पाणी साठवण्यासाठी प्रयोग करत करत इथल्याच लोकांनी 22 विहिरी आणि 10 तलाव बांधले। या आधीच्या 2 पिढ्यांनी भविष्यासाठी करून ठेवलेली ही मोठी पुंजी आहे। इथे एवढे प्रकल्प आहेत वेगवेगळे, नंतर इथे वेगवेगळ्या ट्रेड्स आहेत एवढ्या, तर आमचा तोच विचार आहे की हळूहळू आनंदवनला सेल्फ सफिशियंट बनवण्याचा प्रयत्न करायचा। आनंदवन आज पूर्णपणे स्वयंपूर्ण नाही। इथल्या कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय। रोजचा प्रश्न असतो की भाजी कुठली करायची आहे, साखर, आमकड हमकं सगळं आहे की नाही। तसा आमचा 3000 माणसांचा संसार आहे, तर त्यामध्ये रोजच्या सगळ्या या उठाठेवी बघायला लागतात। आनंदवनात उत्पन्नाचं महत्वाचं साधन आहे दुग्ध व्यवसाय। दूध आणि तुपाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं। याशिवाय तलावांचा वापर फक्त पाण्याची सोय म्हणून न करता मासेमारीसाठी केला जातो। इमू पालनातूनही चांगलं उत्पादन मिळतं। आफ्रिकेतून आणलेल्या इमू पक्ष्याच्या जोडीतून हा व्यवसाय सुरू झाला। इमूच्या एका अंड्याची किंमत असते 800 रुपये। अन्नाची सोय व्हावी म्हणून या माळरानात आता फळबागा बहरल्या। 1997 मध्ये डॉक्टर विकास आमटेंनी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड सुरू केली। अवघ्या 6 वर्षात झाडांनी इथला परिसर बहरून गेला। स्थलांतरित पक्षी आणि इथले कायमचे रहिवासी असलेले हंस पर्यावरण आणि आनंदवनाच्या मैत्रीची साक्ष देतात। आनंदवनातलं इको फ्रेंडली असणारं घरही असंच, पण कल्पक उदाहरण ही प्लास्टिक कॉन्क्रीटची घर।
फक्त विटा आणि सिमेंट मधून तयार केलेलं अनोखं छप्पर. उभी आणि आडवी वीट वापरून तयार केलेल्या या छपराची रचना गोलाकार आहे. समाजाने ज्या कुष्ठरोग्यांना झिडकारलं त्याच माणसांनी निर्माण केलेलं हे अनोखं जग बाबांबरोबर. आनंदवनात उभं राहिलेलं सगळं काम केवळ कष्टातून झालेलं नाही, तर त्याला कौशल्याची जोड आहे. इथल्या अपंग कुष्ठरोगींना निर्मितीचा आनंद घ्यायला आनंदवनाने शिकवलंय. त्यातले कोणीही व्यावसायिक नव्हते की उद्योगधंद्याच्या पदव्या घेऊन आले नव्हते. जो माणूस ज्या वयापर्यंत आणि बेस्ट पॉसिबल त्याला आहे तोपर्यंत जे करू शकतो ते करायचं. बाबांनी विकास आमटेंच्या मदतीने एक सुंदर गुलाबांची बाग फुलवली. अनाम मुककळ्यांची स्मरणशिला, ज्यांची जन्म व्हायच्या आधीच गर्भातच हत्या केली जाते, ती केवळ मुलगी म्हणून. अशा कित्येक जीवांची ही समाधी. प्रत्येक कळीला फूल होऊन जगण्याचा अधिकार आहे, पण त्याआधीच खुडून टाकण्यात येतं. अशा कळ्यांच्या स्मृतीसाठी ही बाग. यासाठी बाबांनी जाणीवपूर्वक गुलाबच निवडलं. जगातून नाहीशा झालेल्या एक एक फुलाची भेट देणाऱ्याला जाणीव व्हावी म्हणून. या बागेची देखभाल करतात कुष्ठरोगी आणि विद्यार्थी. इथे काम करणारा पहिला गट आता म्हातारपणामुळे थकलाय, पण थकलेला असतानाही एरवी रोग होतो शरीराला पण खातो मनाला. पण इथे वेगळंच झालं. उतरत्या वयातही काम करण्याची चिकाटी संपली नाही. 3 चाकी सायकल आहे, ते सायकलवर जातो. आपलं एकाच भाऊ म्हणते आता बसून खा, पण घरी गमत नाही जातो. हात पाय गेले तरी शरीरात अजूनही अव्वल दर्जाचं कौशल्य असू शकतं, हे बाबांचं तत्वज्ञान याच लोकांनी प्रत्यक्षात आणलं. माझा मित्र एक आर्मीत मेजर प्रवीण खानजोडे, तर एकदा तो दुपारी असाच आला. एक त्याचा मित्र होता, यार म्हणे इसको आनंदवन दिखाना है. म्हटलं ठीक आहे. तर तो दाखवून आला. 2-3 तासांनी तो माझ्याकडे आला. तर त्याच्या मित्राच्या चेहऱ्यावर म्हणजे उजळला होता त्याचा चेहरा, एक कॉन्फिडन्स दिसत होता. मला काही कळलं नाही. मग त्यांनी मला 1000 रुपयाचा चेक दिला. तर म्हणे एक माझ्या आयुष्यात एक चेंज आलाय. म्हटलं काय झालं. एक शकुंतला नावाची आमची एक मुलगी आहे, स्पास्टिक आहे. स्पास्टिक लोक वेडे नसतात. एक वाटतं बाहेर की स्पास्टिक म्हणजे असे वेडे वाकडे थोडेसे असतात हात वगैरे, पण ती वेडी नसतात. तर ती शकुंतला नावाची मुलगी, तिला हाताने काहीच करता येत नाही. ती पायानी ग्रीटिंग कार्ड तयार करते. तिला जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्याचा मुलगा 1 वर्षाचा स्पास्टिक आहे, पण तो खचला होता की मी कसं आयुष्यात काय करणार. आणि नंतर त्याला ती जिद्द मिळाली. कौशल्य जगण्यासाठी पूरक असं आणि आनंद देणारं, स्वतःला आणि इतरांनाही. आनंदवनचा आपला हा खास ऑर्केस्ट्रा. यात 40 कुष्ठरोगी, अंध, अपंग, मुके, बहिरे, परितक्ता असे अनेक जण आहेत. त्यांच्या असं असण्याचा काय फरक पडला. अभिमान वाटावं असं त्यांच्याकडे बरंच काही आहे. बाबा म्हणतात, या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जंगलाकडे बघ जरा. या इथेच माझे सगळे मित्र पहुडले आहेत. माझ्या मृतदेहावर कोणीही शिलास्मारक बांधू नये. मृत्यूनंतर अनामिकाप्रमाणे जमिनीखाली राहण्याची माझी इच्छा आहे. या क्षणभंगूर जगातील हे आपलं क्षणभंगूर अस्तित्व असतं. त्याचा फोटो तरी कशाला हवा.